उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, आज रविवार आहे, दरबाराचा कामकाजाचा दिवस आहे. कामकाज कसं चालतं हे आपणा सर्वांना विदित आहे. म्हणून राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्यांच्या सीमारेषा ओलांडून स्वामींचरणावर निश्चित भक्ती रुजू करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण आलेला आहात. आणि आजच्या कामात अनेक कामं स्वामी कार्याचे आपणाला जनहित, राष्ट्रहित, मानवहितासाठी हा एक संकल्प सादर केलेला आहे. त्यात सहभाग आपणाला घ्यायचा आहे. आज अनेक जण वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत. मातोश्री या ठिकाणी पर्यटन विभागात कार्याचं आज प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी जाणं अगत्याचं आहे. त्यांनी थोड्या वेळानं मौनानं, गर्दी न करता त्या ठिकाणी हजेरी लावावी, त्या कार्यात सहभाग घ्यावा. अन्य जे भाविक आहेत ते आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत. त्या समस्या तोंडी न मांडता आपण कृपया आमचे स्वयंसेवक प्रतिनिधी आपणाला पेपर देतील आणि त्या पेपरवर आपल्या कुटुंबातल्या सर्व समस्या त्या पेपरवर लिहून त्यांच्याजवळ द्याव्यात आणि बसल्या जागेवर आपणाला सोडवलेले पेपर जागेवर मिळतील आणि त्याचा खुलासा करणारे प्रतिनिधी आपणाला माहिती देतील आपलं समाधान होईपर्यंत. असा हा उपक्रम प्रति गुरुवार रविवारी स्वामींचा जनता दरबार असतो आणि या जनता दरबारात जगातून, देशातून, राज्यातून असंख्य भाविक सहभाग घेत असतात. अर्थात ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनीच सहभाग घ्यावा. यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्या गुरुजनांवर या कार्यानं मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी भगिनींवरकडे शिशुसंस्कार, गर्भसंस्काराची जिम्मेदारी दिलेली आहे. का दिलेली असे? तुमचं म्हातारपण आणि वार्धक्य सुखात जाण्यासाठी आणि वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र, वृद्धाश्रममुक्त भारत हे स्वप्न बघण्यासाठी. म्हणून आपल्या वृद्ध आईवडिलांना कोणी वृद्धाश्रमात टाकू नये, त्यांची घरीच सेवा शुश्रूषा करावी. घरात श्रावणबाळ, पुंडलिक तयार व्हावेत, हा या कार्याचा मुख्य दृष्टिकोन आहे. म्हणून आपण यात कृपया सहानुभूतीपूर्वक सहभाग, सहकार्य करावं. आणि आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस प्रत्येक शाळा, विद्यापीठं या ठिकाणी मार्गदर्शन शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना करत असतात. त्यात विद्यार्थी कसे घडवावेत, शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागावं, हा थोडा कुटुंबशास्त्रातला विषय आहे. आणि अत्यंत हे नाजूक विभाग आपणाला कुटुंबशास्त्रामध्ये सामाजिक बांधिलकीतून ते जनतेपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. म्हणून आपल्या गावात जेवढे गुरुजन आहेत सेवेत आणि सेवानिवृत्त, कृपया त्यांना आपण सहकार्य करा. त्यांच्याकडे ही मुलांची जिम्मेदारी द्या. आणि हे काम आपणच करतो असं नाही, पूर्वपरंपरा आहे. अनेक तत्ववेत्यांनी मूल्यसंस्काराचं काम नेटानं केलं.
त्यात आमची संत मालिका मागे नाही, आमचे तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, त्यांनी तर देशात पारतंत्र्य असताना घरोघरी गावोगावी जाऊन वेशभूषा बदलून पालकांना एक आव्हान केलं की तुमची मुलं आम्हाला द्याल काय, आम्हाला जरा त्यांना शिकवायचं आहे, आम्हाला त्यांना जरा घडवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय. त्यावेळी आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. व्हायचा तो परिणाम झाला. गेल्या शतकापूर्वी विवेकानंदासारखा धाडसी तत्ववेता देशाला मिळाला. त्यांनी सुद्धा देशवासियाला आव्हान केलं, जर मला 100 तरुण मुलं परगावी मिळाली, हा देश मी आर्य बनवून दाखवीन. आम्ही त्यांनाही मुलं दिली नाही. का तो भगवा पेहरावामुळं न जाणो यांनी आमची मुलं हिमालयात नेली तर आम्हाला सांभाळायचं कोणी, या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही. व्हायचा तो परिणाम झाला चुकून. आज आमच्या साऱ्या शिक्षकांनी सांगितलं, तुमची मुलं आम्हाला हवी आहेत, द्याल का. तुम्ही म्हणाल ही घेऊन जा, पाहिजे असल्यास आणखी देतो, मुलांना आम्ही कंटाळलेलो आहोत, असं नक्कीच म्हणणं. परंतु मुलं ही कंटाळण्याची बाब नाही, ही देशाची खरी संपत्ती आहे, हिला विसरून चालणार नाही. म्हणून भगिनी किंवा पुरुष माणसं ज्यावेळी आचाराविचारात येतात त्यावेळी एकमेकाला विचारतात, का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. असं का विचारत नाही, तुमच्याकडं गाड्या घोड्या ऐश्वर धन संपदा याशी जनतेला काही घेणं देणं नाही. परंतु तुमची खरी संपत्ती मुलं आहेत आणि ही संपत्ती संस्कारानं संपन्न करायची आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला पुढे न्यायचं असेल तर होणारे आदर्श नागरिक निर्व्यसनी व्हावेत, कर्तबगार व्हावेत, स्वतःच्या पायावर उभे राहणारे व्हावेत. असं मार्गदर्शन या कार्याच्या मूल्य शिक्षणातून सातत्यानं गावोगावी तालुका जिल्हा राज्य पातळीवर यांची शिबिरं घेतली जातात आणि त्या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक, गुरुजन, पालक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मला वाटतं ही योजना आपणाला नक्की आवडेल, कारण तुमच्या घरात श्रावणबाळ किंवा पुंडलिक तयार झाले पाहिजे. तुमचं वार्धक्य म्हातारपण त्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांनी तुम्हाला चांगलं सांभाळलं पाहिजे, त्यांच्यावर असे संस्कार झाले पाहिजे. त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तर दुसरा विभाग निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्या विनामूल्य या कार्यातून गेल्या 100 वर्षापासून सोडवल्या जातात. स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य मोरेदादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी हा प्रकल्प चालू केला, हा उपक्रम चालू केला आणि आपल्या 100 वर्षाच्या हयातीत जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. म्हणून विनामूल्य मार्गदर्शन इथे आजही प्रति गुरुवार रविवारी लेखी स्वरूपात आमचे सेवेकरी आपणाशी संवाद साधतात आणि अत्यंत शांतपणे गडबड गोंधळ न करता आलेल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं काम केलं जातं. खरं तर आपण आला नाहीत, इथे तुम्हाला स्वामींनी पाठवून दिलेलं आहे, पाठवणारे स्वामी आहेत. म्हणून इथे उभे असणारे हे जे प्रतिनिधी आहेत हे आपणाशी संवाद साधणार आहेत हा उपक्रम संपल्यावर. म्हणून घाई असणाऱ्यांबद्दल दुमत नाही, परंतु ज्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी उभे असणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधा, पेपर मिळवा. त्या पेपरवर कुटुंबातली थोडक्यात लांबण न लावता आपली समस्या मांडा. समस्यांपैकी आज बऱ्याच जणांनी आतापर्यंत 1000 पेपर आम्ही सोडवले.
त्यात मुलं हट्टपणा करणे, शिक्षणाची समस्या आहे, मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि सर्वात शेवटचा प्रश्न मनःशांतीचा प्रश्न आहे. अशा कितीतरी डझनभर समस्या त्या पेपरवर आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. म्हणून आपणही असणाऱ्या समस्या थोडक्यात आमच्यापर्यंत आपण लिहून पाठवा. आपणाला बसल्या जागेवर त्याचं उत्तर लेखी मिळणार आहे, तोंडी नाही. सौ बका एक लिखा अशी किती बडबड केली त्याचा काही उपयोग नाही, परंतु लिखाणाला विशेष महत्त्व आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं इथे लेखी दिली जातात, यात वेगळा अर्थ आहे. म्हणून कृपया आपण यात सहानुभूतीपूर्वक सहकार्य करून सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेलं आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत. आपण घाबरून जाऊ नका. इथे आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नावनोंदणी प्राप्त आहे. सर्व समाजाची, राज्याच्या 36 जिल्ह्यातली आहे. कुठल्याही जिल्ह्यातली सांगा, त्या त्या जिल्ह्यातली नावनोंदणी उपलब्ध आहे. आपणाला ऋणानं बंधानं विवाह करायचे असतील, हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता विवाह करायचे असतील, रुसवे फुगवे मान बंद करायचे असतील, आमच्या विवाह मंडळाला भेटा. आणि या व्यतिरिक्त या कार्यानं आत्महत्या पीडित मुलामुलींच्या विवाहाची हमी घेतलेली आहे. ती पण लग्न आपल्याला करायची आहे. तर देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्याही मुलामुलींची लग्न आपल्यालाच करायची आहे, सरकार करणार नाही, हे आपणाला माहीत आहे. म्हणून आपण सरकारच्या भरोशावर राहू नका. हे आपणालाच आणि काही उद्योजकांना आपण या गोष्टी सांगाव्यात. असंख्य उद्योजकांनी यात जर पुढे आले तर गोरगरिबांच्या मुलामुलींची विवाह केल्यानं काय होतं, त्यात असं होतं की अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य करणाराच्या खात्यावर जमा होतं. म्हणून आपणाला कळकळीची सूचना आहे की गोरगरिबांच्या विवाह कार्याला उद्योजकांनी हातभार लावावेत आणि सामुदायिक सहजीवनाचं अनन्यसाधारण माणुसकी शास्त्र आपण आपल्या देशात संस्कृतीत पाळावं, हा सांगण्याचा या विभागाचा मुख्य हेतू आहे. आणि गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपण उतावीळपणानं विवाह करू नका. तर अनेक लोक, अनेक मुलं आईवडिलांना न विचारता कोर्टात नोंदणी करून येतात. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. तदनंतर तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. आणि आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण तुम्हाला माहीत आहे. महानगरांमध्ये ते 50% आलेलं आहे. आता भीती वाटायला लागलेली आहे. या गोष्टी टाळण्यासाठी संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून देशाला धर्माला वाचवायचं असेल तर हे सेवेकऱ्यांचं 18 विभागाचं ग्राम अभियान आधी आपण समजून घ्या, मग आपले प्रश्न विचारा. आणि आपणाला अशी आवड निर्माण झाली पाहिजे. यातलं एखादं अभियान आपणाला करण्याची संधी महाराज देणार आहेत. त्या संधीचे आपण मानकरी व्हा. त्या आपल्याला जे आवडेल ते काम करा. आपापल्या गावात करा, कुठेही करा. म्हणून शिक्षक असतील त्यांनी मूल्य शिक्षणाचं काम करावं. ज्यांना आवड आहे त्यांनी विवाह मंडळात काम करावं. ज्यांना स्वामी मार्ग माहीत झालेला आहे त्यांनी प्रश्न उत्तर करावेत विनामूल्य.
तर जेवढे डॉक्टर आहेत त्यांनी आरोग्याचं काम करावं. इथे आत्ता डझनभर डॉक्टर आलेले आहेत मराठवाड्यात. त्यांनी पुढे येऊन आपला परिचय देऊन कॅन्सरचा दव्यासह आलेल्या रुग्णांना सुखद धक्का द्यावा आणि ही मोफत चाचणी, मोफत तपासणी, मोफत दवा इथे उपलब्ध आहे, रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा. म्हणून ते कॅन्सरचा दवा दाखवत आहेत. कॅन्सर कधीच बरा होत नाही आपणाला माहीत आहे, परंतु आता गेल्या 2 दशकामध्ये सुमारे काही लाख रुग्ण या दव्यानं ठणठणीत बरे केलेले आहेत आणि त्यामागे स्वामींचा आशीर्वाद आहे. ही सप्तरंगी काढा मुळी आहे, त्यानं सर्व प्रकारचे कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानबिंडी आहे, तो कसा घ्यायचा ते डॉक्टर सांगतील. ज्यांच्या पोटात शरीरात कुठेही गाठी आहे त्यांच्यासाठी हा वेखंडक देशी गाईच्या गोमूत्रात घ्यायचा आहे. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहे, पण बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया ही काम करणारी आहेत. गोरगरिबांना संजीवनी आहे. कडू तुरट आहे एवढंच, ते डोळे झाकून घ्यावे लागतील, पण पुढचा खर्च हे सगळं टाळणार आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक यावर 10 वेळा विचार करून ठरवा, सक्ती नाही. आणि याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी आपण परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि कुंभापूर्वी आपण त्यातला काही भाग मोफत रुग्णांसाठी चालू करतो आहे. ही सारी डॉक्टर मंडळी त्यावर बोलणार आहे. तिथे येणारे संत आहेत, महंत आहेत, आम जनता आहेत, त्यांच्यासाठी हे खुलं राहणार आहे 24 तास. म्हणून आपण कृपया हा अर्थ वेगळा चांगल्या पद्धतीत पारदर्शकपणानं मनानं समजून घेण्याचं करावं, इतरांना सांगावं, हे कळकळीचं आव्हान आहे. ही कामं अध्यात्मातली माणसं कधीच करत नाही आणि आम्हाला विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आणायचं आहे आणि त्या कसोटीवर काम करायचं आहे. म्हणून आतापर्यंत लाखो जणांनी स्वामी कार्यातून याची अनुभूती घेतलेली आहे. कृपया आपण इतरांपर्यंत ही औषधं जरी पोचवली तर एक दुवा तुम्हाला मिळणार आहे. तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय देऊन वास्तू अंतर्गत रचना कशी असावी. बऱ्याच वेळा त्या वास्तूत नेहमी चिडचिड होणं, आजारपण येणं, भांडणं होणं, कुठलीही कामं वेळेत न होणं, घरात झोपसुद्धा न येणं. मग समजून घ्यायचं काहीतरी वास्तूत आपल्या गडबड आहे. ती गडबड काढण्याचं काम ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी केलेलं आहे. म्हणून हे प्रतिनिधी तो ग्रंथ दाखवत आहेत. ग्रंथ वाचले तर आपणाला संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून वास्तू अंतर्गत रचना अर्थात तोडफोड न करता आपणाला यात मार्गदर्शनात दिवसभरात मिळणार आहे. तर बऱ्याच वेळा भगिनींना घरात नेहमी आजारपण, दवाखाने याला सामोरं जावं लागतं. त्याचं कारण किचन ओटा आहे. बऱ्याच भगिनींच्या किचन ओट्याला काळा कडप्पा बसवलेला आहे, काळ्या रंगाचा. ज्या भगिनींच्या आहे कृपया त्यांनी हात वरती करावा, म्हणजे आपणाला त्यावर सोपा उपाय करता येईल. बरेच हात वरती आलेले आहेत. उपाय सोपा आहे, तोडफोड करायची नाही, अनावश्यक पैसा घालवायचा नाही. आमचे प्रतिनिधी सांगतील एक पिवळा ऑइल पेंट किंवा पांढरा ऑइल पेंट जर काळ्या रंगाला मारला त्या मिनिटाला तुमची ही दुखणी थांबतील. हे घर बसल्या करायचं, इतकं सोपं आहे. म्हणून उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं असं नव्हे, परंतु त्याचा शास्त्रोक्त भाग आमचे हे उभे असणारे इंजिनियर, आर्किटेक्ट
आपणाशी संवाद साधणार आहेत, कुठल्या दिशेला काय नसावं असावं आणि त्यावर उपाय काय करावेत हे ज्ञानदान 3 ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण करावं. तर पुढचा विभाग, कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आलेले आहेत, न्यायाधीश आलेले आहेत. सामान्य जनतेला कानून माहीत नाही. आज बरेच काही केंद्रांचे जबाबदार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी नामसप्ताहामध्ये बऱ्याच काही त्रुटी उणीवा राहिलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी जेवणावळ्या केलेल्या आहेत, लाखो रुपये त्यात खर्ची घातलेले आहेत. कृपया तसं न करता आपण मांदियाळी करत असतो आणि त्या मांदियाळीमध्ये आपण स्वतः बनवलेलं भोजन स्वामींना नैवेद्य दाखवायचं असतं. आचारी लावून जेवणावळी घालणं, त्यामुळं पेशवाई संपली. तशी पेशवाई आपल्याला संपवायची नाही. जेवणावळीनं प्रत्येक भगिनीनं कष्टातून केलेली चपाती स्वामींना नैवेद्य गेला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की व्यतिरिक्त जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात जी केंद्र आहेत ते स्थानिक लोक आहेत. त्यांनी जेवणावळ्यांवर कृपया खर्च करू नये. ते पैसे आपणाला काटकसरीनं वाचून गोरगरिबांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी, हॉस्पिटलसाठी, दव्यासाठी वापरल्या तर तुम्हाला फार मोठं पुण्य मिळेल. अनाठाई पैसा घालवणं हे उचित नाही. म्हणून ही पण समज आमचे वकील आणि न्यायाधीश या विभागातून हे सूचित करतील. तर पुढचा विभाग, प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींवर काही जबाबदाऱ्या पुढच्या दिलेल्या आहेत. त्यात आगामी येणारा कृषी मेळावा असेल, कृषी प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी परिचय देऊन आपली नावं नोंदणी येणाऱ्यांची करायची आहे की ज्या सेवेकऱ्यांना नोकरी, उद्योगाचा किंवा जे सुशिक्षित बेकार आहेत, राज्यात असणारे सर्व केंद्र प्रतिनिधी, तालुका जिल्हा प्रतिनिधी, ग्राम अभियान प्रतिनिधी यांनी याचा शोधबोध घेऊन अनेक कंपन्या तिथे येणार आहेत. मागच्या वर्षी 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आणि पायावर उभं केलं. आत्ताही तुम्हाला तेवढी संधी आहे. म्हणून तो उपक्रम तारीख 23 ते 27 फेब्रुवारीत आहे. त्या काळात आपण बिगर शेतकऱ्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला यावं. शेतकऱ्यांनीच यावं असं नाही, सर्वांनीच यावं. तथापि इथे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधींकडे अहवाल कार्यक्रमाचे द्यावेत, झालेल्या नामसप्ताहाचे द्यावेत. ज्या ज्या काही त्रुटी उणीवा राहिल्यात त्या संदर्भात बातचीत करावी. त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्या दुर्गा अभियान प्रतिनिधी, देश-विदेश अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, या सर्व 8ही प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. या सर्वांची कामं आपणाला माहीत पाहिजे. ही जनहितासाठी आहे, मानव कल्याणासाठी आहे, पण ती जनतेला कुठे माहीत आहे? ते कोण माहिती करेल? म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक या कार्याअंतर्गत जी कामं केली जातात ती जनतेला माहीत असावी, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून ही सारी कामं स्वामींना चालत्या बोलती 2 पायाची केंद्र उभी करायची आहे, विटा मातीची नाही. ते विटा मातीत राहणारे माणसं बाहेर जनतेपर्यंत पोचत नाही. म्हणून एकवेळी केंद्र नाही बांधलं तरी चालेल, पण 2 पायाची केंद्र जर पक्की बांधली ती लाखो जनतेपर्यंत स्वामींना पोचू शकते. म्हणून आता कालच्या नामसप्ताहामध्ये महाराष्ट्रामध्ये न सांगता 55 लाख लोकांनी गुरुचरित्र पारायण केली बघा, न सांगता. त्यांना आम्ही काही सांगितलं नाही पारायणाला बसा म्हणून, स्वयंस्फूर्तीनं केली. महाराष्ट्राबाहेर 9,000 लोकांनी बहुविध राज्यात
नामसप्ताहात भाग घेतला तर जगामध्ये अमेरिका असेल, दुबई असेल, नैरोबी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तिथे सुमारे 25,000 लोकांनी 25 देशांमध्ये भाग घेतला. 25 देशात 25,000 लोकांनी नामसप्ताह केला. अरब कंट्रीसारख्या, दुबईसारख्या, ओमानसारख्या, कतारसारख्या ठिकाणी तिथे कोण राहतं तुम्हाला माहीत आहे. तरी ते लोक आपल्याकडे का वळले यांचा अंतर्मुख आपण विचार करून आपण कामाला लागावं. आमच्या महाराष्ट्रवासियांनी हे कळकळीचं निवेदन आहे. याज्ञिकींजवळ इथे हा ध्वज आणि भूकंप यंत्र आहे. मग आमच्या शास्त्रीने सांगितलं आगामी काहीतरी घडणार आहे संक्रांतीनंतर. 26 सालाच्या फेब्रुवारीत काही भूकंप, काही तिसरं महायुद्ध. म्हणून आपण 5 जानेवारी रोजी 12 ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वरच्या चरणाला विनंती करणार आहोत. या देशात जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ते देशाचं संरक्षण करणारी लिंग आहेत. भगवान शिव त्या स्वरूपात आहे. त्यांना आळवणी केली, त्यांना आपण साकडं घातलं तर येणारं संकट टळेल. म्हणून भस्मलिंगार्चन सोहळा जे पुण्यवंत आणि भाग्यवंत आहेत अशांना त्यात सहभाग घ्यायला संधी आहे. अर्थात हे देशासाठी करत आहोत हे पण लक्षात ठेवावं. ही संस्कृती टिकवण्यासाठी करत आहोत हे पण लक्षात ठेवावं. म्हणून लग्नाच्या वऱ्हाडासारखं न येता थोडी आपण शिस्तीची चुणूक दाखवावी. ज्यांना प्रवेशपत्र मिळालं त्यांनीच यावं, इतरांनी गर्दी करू नये हे पण आपण तेवढंच लक्षात ठेवावं. म्हणून प्रवेशपत्र मर्यादित आहेत. ज्यांच्याकडं प्रवेशपत्र असतील त्यांनीच कृपया यावं. ही बाब आपण सर्वांपर्यंत कृपया मांडावी. अन्य बाबी कृपया त्या कार्याला चुकीच्या दिशेनं नेणाऱ्या असतील तसं आपण वागू नये, करू नये हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून या सर्व बाबी जनहित, मानवहित, राष्ट्रहित यासाठी आपण अत्यंत शिस्तीनं या बाबी कृपया पाळाव्यात हे कळकळीचं आव्हान आहे. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे दिलेला विभाग आहे. त्यांनी परिचय करून आज इथे मोठ्या संख्येनं भगिनी आलेल्या आहेत. पण त्या तशा आल्या नाहीत, त्या 2 समस्या घेऊन आलेल्या आहेत. स्वामींना नमस्कार करता करता आपल्या कुटुंबातली काही गाऱ्हाणी स्वामींच्या चरणावर मांडणार आहे. त्यातली पहिलं एक व्यसनबंदी तथा व्यसनाधीनता. काही कुटुंबातले सदस्य चोरून व्यसनं करतात. काही मद्यपी आहे, धूम्रपी आहे, वेगवेगळी व्यसनं आहेत. त्या व्यसनांना कायमची बंदी घालण्याचं काम इथे मिळणाऱ्या सेवा करत असतात. त्यात शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र आहे. त्यावर जर भगिनींनी रुद्राचं किंवा महिमणाचं वाचन करून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपींना दिलं, 40 दिवसात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते आयुष्यभर शाकाहारी आणि निर्व्यसनी होते. तेही घरचे घरी, कुठेही न जाता. याला रुपया लागत नाही. मेहनत करायचं आपलं काम आहे. या मेहनतीला रोज फक्त 20 मिनटं लागतात, 15-20 मिनटं. तेवढा वेळ आपण का देऊ नये? द्यावा. दुसरा प्रश्न अनेक भगिनींनी आणलेला आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज. उपाय आहे, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीचं आसन आहे. लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. कमळ लक्ष्मीला भलतं प्रिय आहे. अर्थात आपल्याजवळ तेवढी कमळं नाहीत. रोज 108 कमळं कोण वाहीन? म्हणून आपण कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, तिला कमळगड्डा म्हणतात. त्यात दाखवता येत. तीच माळ कमळ समजून अर्पण करावी. म्हणजे तुम्ही कमळं वाहिले. शोधाशोध करायचं काही कारण नाही.
अनाठाई खर्च करण्याचं काम नाही. आणि रोज रात्री त्या श्रीयंत्रासमोर आमच्या अभ्यासक उपासक भगिनी विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्ताचं पठण करतात. त्याला फक्त अर्धा तास लागतो. तेवढ्यावर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर आलेलं आहे. आणि प्रति पौर्णिमेला भगिनी स्वतः सत्यनारायण करतात, लक्ष्मीचं पूजन. एवढे पुरोहित आपल्याला देशात, राज्यात, गावात मिळणार नाही. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद, मराठी 5 अध्यायाची पोथी, 3 सुपाऱ्या, तुमच्या घरात मूठभर गहू, मूठभर तांदूळ आहेत, तेवढंच लागतात, फार लागत नाही. त्यावर 3 सुपाऱ्या मांडून झकासपैकी तो नैवेद्य त्या सुपाऱ्यांना दाखवून, पोथी वाचून आरती करावी. याला सत्यनारायणाचं म्हणतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे अन्य भगिनींना तुम्हाला सांगताय. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. उर्वरित भगिनी नव्या आहेत, त्यांना तुम्ही विश्वासानं सांगा का हा सत्यनारायण बिना खर्चाचा आहे आणि तो तुम्हाला स्वतः करायचा आहे. अर्धा पाऊण तास वेळ लागतो दर पौर्णिमेला, महिन्यातून एकदा. ज्यांना रोज करायचा असेल तर हरकत नाही, लक्ष्मी कोणाला नको आहे. काही भगिनी रोज करतात, त्यांना 21 दिवसात त्याच्या अनुभूती आलेल्या आहेत. म्हणून आपल्या ऐच्छिक सक्ती नाही, हा ऐच्छिक मुद्दा आहे. तुम्हाला आवडेल तर करा. आणि लक्ष्मी कुणाला नको आहे. गेल्या 50 वर्षात आमच्याकडं अजून महाराष्ट्रातून किंवा अन्य राज्यातून एकही कुटुंब असं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. असं काही कोणी विचारायला आलं नाही. म्हणून आपणाला अगदी कळकळीचं सांगणं आहे की आपल्याला हे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं सामर्थ्य ज्या सेवेमध्ये आहे ती सेवा आपण बिनबोभाट घरी स्वतः करावी. आणि एवढं करून जर काम झालंच नाही, समस्या सुटली नाही, एक शेवटची मात्रा आहे. जो कोणी वहीवर श्री स्वामी समर्थ 12 लक्ष जप करेल त्याला काहीही करायची गरज नाही, एवढं सामर्थ्य जपात आहे. इथे ते जप केलेली वही दाखवा, लिहिलेली. आमचे पुण्या मुंबईचे लोक मागे नाही, त्यांचा गेल्या 4 महिन्यात 6 लक्ष जप झालेला आहे. आता त्या अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि सगळेजण सांगतायत आत्ताच त्याच्या अनुभूती यायला लागलेल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल या जपाचं आपण काय करायचं? लिहून झाल्यावर तो 12 लक्ष पूर्ण झालेला जप आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला आणावा. आपण तो सारा जप गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, वाडी जी दत्तक्षेत्र आहे तिथे ठेवण्याची पद्धत आहे. तिथे आपण पाठवणार आहोत, त्याचा योग्य तिथे व्हिडिओ करणार आहोत. म्हणून इथे बसलेले जे आम भाविक आणि सेवेकरी आहेत, जे गप्पा मारणारे लोक आहेत, तुम्ही त्यांना एक वही पेन भेट द्या संक्रांतीची. अन्य काही दान देण्यापेक्षा एक वही पेन दान द्या आणि त्याला सांगा की बाबा तुझ्या साऱ्या समस्या स्वामी सोडवतील, तू फक्त 12 लाख जप करून दाखव. हिम्मत असेल तर त्यात तुमचा बोटांचा व्यायाम होईल, विचार बदलेल, दृष्टी बदलेल. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. या साऱ्या बाबी आपणाला इतक्या सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहे की तुम्ही नाकारू शकत नाही, तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणून तुम्हाला अत्यंत सोपा मार्ग हा सांगितलेला आहे. त्यासाठी आपण शाकाहारी राहा. रोज स्वामींचे 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचा, त्या दाखवा ते स्वामी चरित्र. रोज 11 माळा श्री स्वामींचा जप करा, श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी 5 यज्ञ करा, त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. गाईला घासभर अन्न देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात.
माणसाला चांगल्या भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि पूर्वापार आपण ते करत आलो आहे, हे काही नवीन नाही. आग्नेला किंचित तूप टाकणं, आता गोऱ्या लाकूड फाटा नाही आहे, रद्दी पेपरला तुपाचं बोट लावून कागद पेटवणं, आग्नेला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात घरात मुंग्यांना टाका, 2 दाणे. ज्या वास्तूमध्ये मुंग्या पटकन साखर उचलतील ती वास्तू निर्दोष असेल. अशी काही माणसं आहे, अशाही काही जमिनी आहेत, वास्तू आहेत, घरं आहेत, मुंग्या साखर खात नाही. मुंगीला साखर किती प्रिय आहे. पण अशी काही माणसं आहेत, असे काही घरं आहेत, मुंग्या साखर खात नाहीत. असा वेगळा विचार आपण करू. जिथे हत्या, पाप, शाप, 302 सारख्या घटना झालेल्या आहेत किंवा करणारी माणसं आहेत, त्यांच्या हातून मुंग्या साखर खाणार नाहीत. मुंगीला एवढं ज्ञान आहे माणसं ओळखण्याचं. म्हणून आमच्या मुक्ताबाईंसह, आमच्या कबीरजींसह, गोस्वामी तुळशीदासांसह साऱ्या संतांनी, आमच्या एकनाथ महाराजांनी सुद्धा मुंगीवर कितीतरी अभंग लिहिलेले आहे. आमच्या कबीरजीनं एका पंक्तीमध्ये मुंगीवर खूप भाष्य केलेलं आहे. आमच्या मुक्ताबाईंनी मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, 700 अभंग लिहिलेले आहे मुंगीवर. तर आमच्या कबीरजींनी मस्जिद में भी मुल्ला पुकारे, साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए, वही अल्लाह सुनता है. यापेक्षा अजून कोणती दाखले द्यायची. म्हणून या साऱ्या बाबी पंचमहायज्ञातून जनसामान्यांना बिनाखर्चिक या साऱ्या उपाययोजना सुचवणं, सांगणं, करून घेणं हे काळाची गरज आहे. जनता अनभिज्ञ आहे, त्यांना माहीत नाही, हे कोण सांगेल. म्हणून हे 18ही विभाग आपण सहानुभूतीपूर्वक जनतेला आपण सांगावेत. हे कळकळीचं आव्हान. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. रात्रीपासून काही अनेक तासांपासून आपण इथे बसलात. उर्वरित वेळ पुढील कामासाठी आहे. आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण आरती झाल्यावर मल्हारी सप्तशतीचं पारायण केलेलं आहे. आणि आताही दुपारच्या सत्रात भाग्यवंत पारायण करणार आहेत, ज्यांना इच्छा आहे, सक्ती नाही. परंतु ज्यांना कुलधर्म कुलाचार समजून घ्यायचे आहेत, खंडोबाला का जायचं, घरात जर एकमत नसेल, बाप बेटात नसेल, बाप घरात असला तर बेटा बाहेर जातो, अशी अवस्था असेल, त्यावेळी कुटुंब प्रमुखांनी प्रति रविवारी हा मल्हारी सप्तशती ग्रंथ अवश्य वाचावा. म्हणजे बाप बेट्यांचं समेट होईल. खंडोबाला जाताना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्या कांद्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा करावं. हे झालं खंडोबाचं. कुलस्वामिनीला हिरवी साडी, हिरवा कण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा करावा. महाराष्ट्राच्या वाट्याला 4 पीठं आलेली आहे. सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर यांचा समावेश आहे. यापैकी आपली देवी कोणती आहे ती शोधा. ज्यांना माहीत नाही त्यांना आमच्या महिला मंडळाला शास्त्रधर्म ज्यांच्याकडे आहे त्यात तुमचं नाव, आडनाव आहे. फक्त आडनावांपैकी पाटील हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. देशमुख हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. जोशी, कुलकर्णी, देशपांडे ही आडनावं नाहीत, ती हुद्दे आहेत. गावावरून पडलेली आडनावं आहेत, ती आडनावं नाहीत. आपलं कुळ जे आहे ते छत्रपती शिवाजीराजांनी या क्षत्रधर्मात दिलेलं आहे, ते आपण शोधा. आणि मग त्यात नमूद केल्याप्रमाणे देवी खंडोबाला वर्षातून एकदा जाऊन या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही समस्या भेडसावणार नाहीत. हे कळकळीचं आव्हान आहे. असल्या हिताच्या गोष्टी बाहेर कोण सांगणार नाहीत, ते याच कार्यातून सांगितल्या जातात. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. हा डिसेंबर महिना अर्धा संपला आहे, अर्धाच राहिला आहे.
वेद नव्या वर्षाचे सुरू होत आहेत. पण नव्या वर्षाला आपण आपले विचार बदला. पाश्चिमात्य आंधळी संस्कृती सोडून द्या. जसं आपण चैत्र पाडव्याला गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत करतो, तसं इंग्लिश नव्या वर्षाचं स्वागत करताना मेणबत्त्या विझवणं, केक कापणं, अंधाराकडं जाणं हे महापाप आहे. तसं न करता आपण त्या दिवशी 31 डिसेंबर रोजी सामुदायिक जमावं केंद्रात जमावं. तिथे भगिनींनी भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. पुरुषांनी स्वामी चरित्राचे करावेत. यात तुम्हाला मोठा आनंद, ऊर्जा, पुण्य मिळेल. दीप प्रज्वलित करणं ही भारतीय संस्कृतीचा ओणामा आहे. तो आपण विझवत नाही. आपण प्रकाशाकडे जातो, अंधकाराचा नाश करतो आणि इंग्लिश संस्कृती अंधाराकडे जाते मेणबत्त्या विझून. म्हणून ही आंधळी श्रद्धा आपण जोपासू नका, एवढंच कळकळीचं सांगून आपण अब्जचंडी अंतर्गत देशहित मानवहितात आज तागायत 92 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. यात आपला सहभाग असू द्या. हे राष्ट्रकल्याणाचं अभियान आहे. सर्वांना सांगा, वर्षातून निदान 100 स्वामी चरित्र, सप्तशती, रुद्र करा. तुमचं आणि देशाचं भलं होईल. हा सांगावा आपण सर्वांपर्यंत बिनासंकोच कृपया सांगावा. अन्य ठिकाणी खूप जेवणावळी घातल्या, तसं करू नका. पेशव्यांनी जेवणावळीमुळं राज्य गमावलं, असं करू नका. एवढंच कळकळीचं सांगून केंद्र प्रतिनिधी जे आलेले आहेत वेगवेगळ्या विभागातले, त्यांनी प्रशासकीय प्रतिनिधींना भेट द्यावी. अशा चुका परत कृपया करू नका. एवढंच कळकळीचं नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सांगून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. तदनंतर प्रार्थनेनंतर सर्वप्रथम पहिला मान भगिनींचा आहे. त्या माहेरी आलेल्या आहेत. त्यांनी मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबराला वळसा घालून दरबारात स्वामींना हात जोडून विनंती करावी, पुन्हा जागेवरून बसावं. पाठोपाठ नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधींनी मौनानं यावं. थोडंसं मौन पाळायची सवय असू द्या. मौनम सर्वार्थ साधनम. मौनानं एवढी तुम्हाला ऊर्जा मिळते, एवढी मिळते, तुम्हाला काही मागण्याची गरज पडणार नाही. सर्वात आधी पलीकडच्या प्रांगणात ज्या महिला उभ्या आहेत 100-200, त्यांनी रिलिंगमधून मौनानं या मात्र, नाही तर एवढं ऐकलेलं सगळं मुसळक्यारात जाईल. म्हणून तुम्ही मौनानं या, शांतपणे या, आपणाला घाई नाही. म्हणून सर्वप्रथम भगिनींना आवाहनं आहेत की त्यांनी मौनानं यावं. तदनंतर पुरुष प्रतिनिधी येतील आणि ज्यांना मातोश्रीकडे जायचं आहे त्यांनी तिकडे जावं. ज्यांना इथे दुपारच्या सत्रात भाग घ्यायचा आहे त्यांनी इथे थांबावं. सक्ती नाही. हा आपला ऐच्छिक मुद्दा आहे. म्हणून पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.